नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी आणि RT या पाचही संस्थांचा निकाल कधी लागेल, सिलेक्शन यादी, वेटिंग यादी आणि अपात्र लिस्ट कधी लागेल याबाबतची विद्यार्थ्यांना आतुरता आहे. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी सविस्तर माहिती आपल्याला मिळालेली आहे ते आपण जाणून घेऊ. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी तुम्हाला माहिती देऊन देतो, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील डिस्कशन करूया. तर सर्वात आधी तुम्ही ऑडिओ क्लिप ऐकून घ्या, जी आपल्याला बार्टी ऑफिस थ्रू आपल्याला मिळालेली आहे. बार्टी ऑफिस सर, बार्टी शेतीचा निकाल लागला आहे सर. हॅलो मॅम, बार्टी शेतीचा निकाल खूप लागेल. निकाल 4ला पण लागू शकतो. आता ते इलेक्शनचा काही सुरू झालाय ना परत एकदा. 20 तारखेला आता त्याच्या संदर्भात सर गेले मंत्रालयात. 4-5ला तर आमचं तयारी आणि रेडी आहे. संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत आम्हाला परवा पब्लिश करून जर आपल्याला काही प्रॉब्लेम नसेल डिसेंबरपर्यंत. 4 किंवा 5ला नक्की आहे की मॅम? मी काय बोलते, आता आमचं 4-5ला आमचं ठरलेलं आहे करायचं. पण काल आज काहीतरी फायनल डिसिजन झाला ना, 21ला मोजणी करायची. आता कधी संपते मला सांगा नियमानुसार. वोटिंग झाल्यानंतर सांगते की काउंटिंग झाल्यानंतर? काउंटिंग आता तुम्ही उद्या 3 आहे, 3 तारखेला काउंटिंग झालं, आचारसंहिता काउंटिंग झालं तर आम्ही त्याचं पब्लिश करणार होतो. 3 तारखेच्या अनुषंगाने आज परत काहीतरी शासनाने डिसिजन घेतलाय कोर्टाने की 21ला फायनल काउंटिंग करा. बरोबर ना? अपडेट आहात का? जरा बघा ना, अपडेट आहे का बघा. त्या रिगार्डिंग आमचे सर विचारून घेतील ना वरती शासनाला की बाबा आम्ही करू काय. थोडा दिवस थांबलोय आता आणि थोड्यासाठी नाही करू शकत आपण. बरोबर ना? आपल्या हातात आहे का काय? हे वर कोर्टाद्वारे वेगळे ठरतात नाही. आमचे प्रयत्न आमच्या तयार होऊन बसलाय. आमचं सगळं तयार झालेलं आहे, निकाल सगळं तयार आहे. बरं मॅम, एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे मॅम? एक्सपेक्टेड आमचे 4-5. बरोबर. पण आज दुपारी आमच्या गावी ठरलेलं आहे 4ला करायचं. पण आता आज जर कोर्टाने काहीतरी डिसिजन दिलेलं आहे त्या रिगार्डिंग आमचे जे आदर टीचर आहे ते मुंबईला आहेत. त्याच्या रिगार्डिंग काही सोल्युशन निघते का तर बघून आम्हाला सोल्युशन मिळालं तर आपण आपली बेनिफिट पब्लिश करू शकतो. ठीक आहे मॅम. एक्सपेक्टेड कट ऑफ काही आहे का मॅम? एक्सपेक्टेड असं नसते दादा. ते तुमचे किती मुलांनी परीक्षा दिली, किती जागा आहे त्याच्यावर असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला माहिती मिळालेली आहे. बार्टीचे जे सिनियर स्टाफ आहे, त्यांची जी कमिटी आहे, त्यांनी विद्यार्थी मित्रांनो मंत्रालयाला व्हिजिट दिलेली आहे आज. ठीक आहे, काल आणि आज, की रिझल्ट प्रकाशित करावं का, म्हणजे 3 तारखेनंतर जेव्हा आपला निकाल येऊन जाईल. काही ठिकाणी इलेक्शन चालू आहे, काही ठिकाणी लेट गेलेलं आहे 20 डिसेंबरनंतर. तर त्यांनी जर मंत्रालयातून जर आपल्याला परमिशन मिळाली विद्यार्थी मित्रांनो, कारण विद्यार्थ्याचा भविष्याचा विचार आहे, तर आताच जर या बार्टी पोलीस भरती असो, TRTI, महाज्योती, सारथी, RT आणि 5ही संस्था आहे, यांच्या जर आता जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आणि प्रोसेसला वेळ लावला तर यांची कोचिंग कधी देणार इत्यादी प्रकारचे प्रश्न जे आहे ते बार्टीचे महासंचालक आणि इतर स्टाफ जो आहे तो मंत्रालयात मांडणार आहे. ठीक आहे, जर आपल्याला परमिशन मिळाली तर निकाल जो आहे आपल्याला परवा 4 वाजता किंवा 5 तारखेला विद्यार्थी मित्रांनो आपला जो निकाल आहे तो आपल्याला पाहायला मिळू शकतो. ओके, अशा प्रकारची जी माहिती होती. ठीक आहे, आता ही जी कॉल रेकॉर्डिंग आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून देईल विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही सविस्तरपणे ऐकू शकता तिथूनही. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन किंवा कमेंट बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम ग्रुपची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जे आहे ते पेस्ट करून देईन. ओके, अजून कोणती माहिती पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. तुम्हाला मार्क्स किती मिळाले, कोणत्या स्ट्रीममध्ये आहे तुम्ही, ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. ठीक आहे, कोणत्या सिटीतून आहे आणि कोणती एक्झाम तुम्ही दिली आहे ते सुद्धा तुम्ही मला सांगून द्या. आणि अपकमिंग ऑथेंटिक माहितीसाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.